नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज खरं म्हणजे मला उन्हाचा त्रास 2-3 दिवसापासून होत होता आणि आजही थोडा घसा खराब आहे म्हणून व्हिडिओ बनवणार नव्हतो. पण आज परिस्थितीच अशी आली की मला व्हिडिओ बनवण्यापेक्षा बनवायला भाग पडतं आहे. का बलात्कार हा एक म्हणजे ही एकदम घृणास्पद गोष्ट आहे. ती कोणावर बरी हो, त्याच्याबद्दल माझं काही म्हणजे हे नाही आहे की ती कोणाबद्दल आहे, तर शिक्षा ही झालीच पाहिजे आणि शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि ती फास्ट ट्रॅकमध्ये व्हायला पाहिजे. आजचा विषय म्हणजे काल जो काल परवा पुण्याला जी घटना घडली की एका कांबळे नावाच्या 65 वर्षाच्या इस्मानी एका 3.5-4 वर्षाच्या कुलकर्णी गुरुजींच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला दगडांनी ठेचून. मला एक सांगावं की महाराष्ट्रामध्ये 7,000 बलात्कार दरवर्षी होतात असं मी त्या कुठला गुगलवरनं रिपोर्ट काढला कुठला तरी, तर त्याच्यामध्ये हे असं येतं. आज ह्या मुलीवर बलात्कार झाला तर पुण्यामधून फक्त सुनेत्रा पवार ह्या ह्या नेत्या तिथे आल्या आणि त्या मुलीच्या आईवडिलांना भेटल्या. त्यांचं हे काय म्हणतात त्याला, त्यांचं देवेंद्र फडणवीसांशी बोलणं करून दिलं वगैरे. ते सगळं तुम्ही टी व्हीवर बघितलं, त्याच्यावर मला बोलायचं नाही. पण आणि नंतर मेधा कुलकर्णी पण मी टी व्हीवर त्यांना बघितलं. पण तुम्हाला मी एक सांगतो की आज म्हणजे मी आज जातीयवाद असा करत नाही आहे, पण आज आपली एक मुलगी गेली. ती काय म्हणजे मी जे आधीचे व्हिडिओ बनवले की आपल्या मुलांवर लक्ष ठेवा, तर त्याच्यातला हाही एक प्रकार आहे की आपल्या मुलांवर लक्ष ठेवा, कुठे जात आहेत, काय जात आहेत वगैरे. आज अशा घटना इतर ठिकाणी पण घडत आहेत. म्हणजे आज तर मी ऐकलं की केजमध्ये आजोबांनीच मुलीवर बलात्कार केला म्हणून. काय पण विशेष ब्रह्मसत्यवर, कारण ही कुलकर्णी गुरुजींची मुलगी आहे. कुलकर्णी गुरुजी काय आवाज करणार आहेत, कुठपर्यंत आवाज करणार आहेत? आणि कुलकर्णी गुरुजींनी असं काय त्या कांबळ्यांचं घोडं मारलं होतं की कांबळ्यांनी त्यांच्या मुलीवर असं हे करून ठेवावं. आज समजा त्या कांबळ्यांना तिकडच्या लोकांनी धरून मारलं असतं तर किती मोठा गवगवा झाला असता. मग लगेच ह्युमन राईट, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन. आज बघा, आपली मुलगी गेली, मी आपली म्हणतो आहे बरं का, आपली मुलगी गेली. तिकडचा स्थानिक आमदार भीमराव तापकीर हा दिसला नाही. महापौर तिकडच्याच आहेत, काय बाई आहेत, त्या पण तिथे दिसल्या नाहीत. नाही भीमराव तापकीर यांचं स्टेटमेंट आहे, नाही महापौरांचं स्टेटमेंट आहे, नाही चंद्रकांत पाटील जे पुण्याचे पालकमंत्री होऊ इच्छित होते, नाही त्यांचं कुठलं स्टेटमेंट आहे. आणि एक लक्षात घ्या, हे सगळे जे आहेत ना, भीमराव तापकीर, चंद्रकांत पाटील, सिद्धार्थ शिरोळे, रासने, आणखीन जी काय पुण्यातली जी मंडळी आहेत ना, ही जी काही निवडून आलेली आहेत ना, ही ब्राह्मणांनी एन ब्लॉक मतदान केलं म्हणून निवडून आलेली आहेत. पण आज तुमच्याबद्दल बोलायचं झालं ना, तर कोणी हे उभे राहत नाहीत तुमच्या बाजूने. आपण ब्राह्मण अगदी मोरे मारे ऐटीत त्याला जाऊन शिक्का मारून येतो. पण आज आपल्या मुलीवर संक्रांत आहे, भीमराव तापकीरचं साधं निषेधाचं स्टेटमेंट नाही आहे. वास्तविक जो रस्ता रोको झाला नवले ब्रिजपाशी, ही त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सी आणि त्यांच्या घरापासून एक 4-5 किलोमीटर लांब आहे आणि महापौरांच्या घरापासून एक 2-2.5-3 किलोमीटर लांब आहे. पण महापौर पण नाही, भीमराव तापकीर पण नाही. वा रे वा. म्हणजे आपली किंमत काय आहे ब्राह्मणांनो, ओळखा. तुमची फक्त निवडणुकीसाठी. आज ब्राह्मणांनी समजा भाजपला मतदान केलं नाही, मी असं म्हणणार नाही करू नकात म्हणून, कारण दुसरे ते ह्यांच्यापेक्षा गेलेले आहेत. आज उद्धव ठाकरेचं स्टेटमेंट नाही, आदित्य ठाकरेचं स्टेटमेंट नाही, त्या सपकाळ त्यांचं कुठे स्टेटमेंट नाही. बंटी पाटील मगाशी काहीतरी टी व्हीवर बोललेलं मी बघितलं, काय बोलले माहीत नाही मला. अनिल देशमुख, त्यांना तर अधिकारच नाही काही बोलायचा, कारण त्यांच्याच आधिपत्याखाली त्या दिशा सालियान आणखीन सुशांत सिंग राजपूतची जी हत्या आहे ती त्यांनी दाबलेली आहे.
त्यांना त्याच्यासाठी घरी जावं लागलेलं आहे, नंतर जेलमध्ये जावं लागलेलं आहे त्यांना. जेलमध्ये वेगळ्या कारणासाठी गेले, पण त्याच्यासाठी नाही. CBIच्या बिहारच्या पोलिसाला त्यांनीच आतमध्ये टाकलं होतं. CBIला परवानगी त्यांनीच दिली नव्हती. म्हणजे हे बलात्काराला प्रोत्साहन देणारी लोक आहेत हो ही. उद्धव ठाकरे काय, आदित्य ठाकरे काय, हे कुठले शिवसैनिक आले, हे कुठले बाळासाहेबांचे, आता बाळासाहेबांची मुलं आहेत म्हणून किंवा नातवंड आहेत म्हणून आज राज ठाकरेंचंही स्टेटमेंट नाही याच्यावर काही. मुलगी मराठी गेली आहे हो. फडणवीसांनी स्टेटमेंट केलेलं आहे. मला एकनाथ शिंदेंचंही कुठे स्टेटमेंट दिसलेलं नाही आहे. आज आपण विचार करायला पाहिजे की आज आपल्या मागे, आज आपण ह्यांना इतकं मनापासून निवडून देतो काय, पण आज आपल्यासाठी हा एक जण उभा राहत नाही. मी याच्यावर व्हिडिओ पुढे बनवणारच आहे. एक भगरे गुरुजींनी एक स्टेटमेंट केलेलं आहे. मी बाकीची हे करून, मी खरं म्हणजे मला स्वतःला जायचं होतं, पण काल मला बरंच नव्हतं. अगदी मी उन्हाने गळून गेलो होतो. म्हणजे मला उठता येत नव्हतं, इतकी परिस्थिती होती. म्हणून मी गेलो नाही. तर काल मी स्वतः तिथे जाणार होतो. आज या कुलकर्णी कुटुंबांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. काही आपल्याला ॲट्रॉसिटी लागत नाही. आपल्या मुलीला समजा आपण वाचवायला जात असू तर कोणी आपल्याला ॲट्रॉसिटी लागत नाही. छगन भुजबळांचं काही स्टेटमेंट नाही, नाही कुठल्या दलित नेत्याचं स्टेटमेंट, नाही कुठल्या OBC नेत्याचं स्टेटमेंट, आणि नाही कुठल्या मराठा नेत्याचं स्टेटमेंट. एरवी तुम्हाला सगळ्या गोष्टी सुचतात. त्या बिचाऱ्या डॉक्टर घैसासला त्याची चूक नसताना त्याला आज राजीनामा देऊन घरी बसवला. त्याच्या करिअरशी खेळले हे चंद्रकांत पाटील. त्याची काही चूक नव्हती. जी काही चूक असेल ती हॉस्पिटलची पण नाही. माझ्या माहितीप्रमाणे जी चूक होती ती त्या बाईच्या नवऱ्याची आणि यांची. फक्त ते एक जातीवर म्हणून त्या घैसास डॉक्टरला तुम्ही बळीचा बकरा केलात. त्यावेळेस मला आठवतोय त्यांच्या घराची किती तोडफोड केली, काय केली. मी त्यांना जाऊन भेटून आलो होतो. त्यावेळीसुद्धा फक्त एक मेधा कुलकर्णी तिथे जाऊन त्यांच्या मागे उभे राहिले. आम्ही सुद्धा भाजपवाले आहोत, पण चंद्रकांत पाटलांना आम्ही याच्यासाठी निवडून देतो काय? भीमराव तापकीरांना, मी देवेंद्र फडणवीसांना विचारायचं आहे, भीमराव तापकीरांना याच्यासाठी निवडून देतो काय आम्ही? सुप्रिया सुळे निवडून आल्या, त्याच्यात कोणाचा मोठा हात आहे जरा देवेंद्र फडणवीसांनी चौकशी करावी त्याची. मी अजितदादांना सगळं दाखवलं होतं त्यावेळेस. आज ब्राह्मणांनो जागे व्हा. आपल्यालाच आपली ताकद व्हायला पाहिजे. या मुलीसाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागलं तर रस्त्यावर आपण उतरायला पाहिजे. रस्त्यावर आपण उतरू. त्यावेळेस मला विशेषतः पुण्या मुंबईतल्या ब्राह्मणांना आव्हान करायचं आहे. आज ही मुलगी त्या गरीब ब्राह्मणाची होती. उद्या तुमची कुठल्या तरी TCSमध्ये असेल, कुठल्या तरी इन्फोसिसमध्ये असेल, कुठल्या तरी बँकेत असेल, कुठल्या तरी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये असेल, किंवा कुठल्या तरी साध्या कारकुनाच्या ठिकाणी असेल. तिच्यावर सुद्धा हा अतिप्रसंग होऊ शकतो. आपण एकत्र येऊन आपली ताकद दाखवली नाही तर मला आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, एवढंच लक्षात घ्या. आज बघा, त्या माणसाला पाठीशी घातलेलं आहे या सगळ्यांनी. कारण कोणालाही त्यांची मतं घालवायची नाही आहेत. तुमच्या मतांना किंमतच नाही आहे तो. कारण तुम्ही काही म्हटलं तरी खुंटीला बांधलेल्या बैलासारखे आहात तुम्ही. तुम्ही मत जाऊन त्या कमळावरच देणार. आणि हे असे भीमराव तापकीर आणखीन चंद्रकांत पाटलांसारखी लोक निवडून आणणार तुम्ही. आज तुम्ही समजा व्यवस्थित व्होटिंग केलं, मला इतरांना व्होट करा असं मी आजही म्हणत नाही, परत सांगतो मी तुम्हाला. पण आपला माणूस तिथे कुठेतरी निवडून यायला पाहिजे, आपली बाजू मांडायला. आज मला तिथे धीरज घाटे दिसले. ते कुठे? ते तिकडे सिटीमधले दांडेकर पुलापाशी त्यांचा मतदारसंघ आहे. आणखीन 1-2 नगरसेवक, मला नावं लक्षात नाही, पण दिसले मला तिथे ते. पण बाकीचे कुठे होते? महापौर कुठे होत्या?
माझी महापौरांना आणि सुनेत्रा वहिनींना, दोघेही बायका आहेत, दोघांनाही माझी विनंती आहे की कृपा करून ह्याच्यात लक्ष घाला, फास्ट ट्रॅक करा आणि तो कुठला शक्ती कायदा आहे तो आणा. कारण जसं आम्हाला मुली आहेत तसं तुम्हालासुद्धा मुली आहेत, तुमच्या समाजातसुद्धा मुली आहेत. आणि ह्या ॲट्रॉसिटी कायद्यासाठी काहीतरी करा. कुठे ॲट्रॉसिटी लावायची, कुठे नाही लावायची, कायद्यात संशोधन करा. त्यांच्यातलेच चांगले पोलीस ऑफिसर्स किंवा वकील किंवा जजेस आहेत, त्यांना बसून त्याच्यात संशोधन करून घ्या. नसतील तर मी सांगतो त्यांच्यातली चांगली लोकं. आज बघा, बाळासाहेब आंबेडकरांचं एक स्टेटमेंट नाही आहे. मला फार एखादी त्यांच्या समाजातली मुलगी असती तर किती त्यांनी डोक्यावर घेतलं असतं. आणि ब्राह्मण म्हणून तुम्ही आम्हाला हिणवतात. मला सांगा, हे 7,000 जे बलात्कार झाले त्याच्यातले पर्सेंटेज वाईज ब्राह्मण किती? 1% नसणार, मी तुम्हाला सांगतो, किंवा नाहीच. तोही डेटा मी काढायला दिला आहे, तोही मिळेल मला. त्यामुळे ब्राह्मणांनो, जागे व्हा. ह्या मुलीसाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागलं तर रस्त्यावर उतरू. आपण काही इतरांसारखा धिंगाणा घालणार नाही, पण कायद्याने आणि डोक्याने लढाई लढून आपण याला कुठेतरी काहीतरी वेगळं वळण देऊन इतर सगळ्या समाजातल्या बायकांसाठी आपल्याला काहीतरी सुरक्षितता पाहिजे. फक्त मी ब्राह्मण म्हणून बोलणार नाही, मी बायका म्हटलं की सगळं. कारण आपण आईला पुजतो, बायकोला लक्ष्मी मानतो, मुलीला आपण हे करतो. आपल्याकडे तुळजाभवानी, महालक्ष्मी या सगळ्या देव्यांची आपली परंपरा आहे. आणि ह्या देवींच्या ह्या मुली कोण आहेत? ह्या बायका कोण आहेत? ह्या सगळ्या ह्यांचंच प्रतीक आहे. आपलं मुसलमानांसारखं नाही आहे. तर ब्राह्मणांनो, परत जागे व्हा. आज एवढंच. धन्यवाद.